केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान ढाकड़े एजुकेशनल कॉम्प्लेक्स राक्षी तालुका शेगांव में आज हर्षोल्लास के माहौल में कर्मचारियों और पत्रकारों को दीपावली से पहले चीनी वितरित की गई। इस अवसर पर शिव शक्ति गढ़ भीलवाड़े तालुका पाथरडी के महंत गणेश महाराज शास्त्री, संस्था प्रमुख डॉक्टर एकनाथ राव ढाकड़े साहब और मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकड़े ने सभी शिक्षकों, गैर शिक्षण कर्मचारियों और सुनीता ताई एकनाथ राव ढाकड़े पॉलिटेक्निक के सभी कर्मचारियों के लिए दीप प्रज्वलित किए। सभी ने 10 किलो चीनी उपहार स्वरूप दी। इसके बाद सभी ने पारंपरिक दिवाली भोज का आनंद लिया। सभी कर्मचारियों की ईमानदारी और जिम्मेदारी के लिए आभार व्यक्त करते हुए 1.5 महीने का वेतन कुल 20 लाख रुपए आज 15 अक्टूबर को बैंक खाते में जमा किया। बटुले महाराज पत्रकारों के साथ उपस्थित थे। 16 ऑक्टोबर 2025 दीपावलीच्या पूर्वसंध्येला ढाकणे इंजिनिअरिंग कॉलेज राक्षी शेवगाव आणि आमच्या सर्व युनिट्सच्या वतीनं या संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विश्वस्त, ग्रामस्थ आणि तुम्ही सर्व पत्रकार मंडळी, विशेषतः बोधेगाव आणि शेवगाव परिसरातून आलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर आमचे स्नेही हरिभक्तपरायण बटुळे महाराज, या सर्वांना नूतन वर्ष आणि दीपावलीचं वर्ष आरोग्यदायी, आनंददायी आणि सुखकर जावो अशी मी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करतो। आणि निश्चितपणे गेले 15 वर्ष ग्रामीण भागातील मुलांना उच्च दर्जाचं तांत्रिक शिक्षण मिळावं आणि ते मुलं आणि पालक स्वतःच्या पायावर उभे राहावेत आणि कुटुंब चांगल्या प्रकारचं अर्थार्जन होण्यासाठी आमचं हे संकुल नेहमीच प्रयत्नशील, प्रोग्रेसिव्ह राहिलेलं आहे। हजारो मुलं शिक्षण घेऊन ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत, याचा सर्व विश्वासांना आम्हाला आनंद आहे। आणि अशाच या